हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरा. सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलंकांक तेजोधिकामोदिवक्त्रम. खलानिशवादापणोदारः दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा. नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा. मतिमंद ते ज्ञानदाता दिनासी. नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनं शौचमार्जवं. ब्रह्मचर्य महिंसाच शारीरं तप उच्यते. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. ते सेवेसी किर शरीरे लोन कीजे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी नैमित्तिक प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेली ओवी 17वा अध्याय श्रद्धात्रय विभाग योगनाम सप्तदशोध्याया, ज्याच्यामध्ये आपल्या भारतीयाचा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता आहे. आणि गीतेमध्ये परमात्मा म्हणतात श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः सयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांती न चिरेनाधिगच्छति. श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं, श्रद्धाहीनाला ज्ञान प्राप्त होत नाही. अश्रद्धया उत्तम दप्तम तपस्तप्तम कृतंचेत असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य न इह, असं गीतेमध्येच परमात्मा सांगतात. पण मग कोणत्या श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं? भगवान ज्ञानोबराय म्हणतात श्रद्धा म्हणितलयासाठी पातेज नोही किरीटी. काय द्विज अंत्यज घृष्टी अंत्यज नोही. केवळ श्रद्धा म्हणून विश्वासून चालणार नाही. मनुष्य श्रद्धावानच असतो. देखी मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशीळ. झाले असती केवळ माझ्याची ठाई. म्हणजे जन्मताच श्रद्धा घेऊनच तो जन्माला येतो. पण त्या श्रद्धेमध्ये 3 प्रकार आहेत. त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा. सात्विकी राजसी चैव तामसी चेतितां शृणु. 3 प्रकारची श्रद्धा आहे. 1 राजस, 2 तामस आणि 3 सात्विक. मग श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं, श्रद्धाहीनाला प्राप्त होत नाही. पण कोणत्या श्रद्धावानाला? कारण श्रद्धा म्हणितलयासाठी पातेजो नाही किरटी काय द्विज अंत्यची गोष्टी अंत्यजू नव्हे.
कोणत्या श्रद्धावानाला तर सात्विक श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं. राजसी तामसी श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होत नाही. आणि मग श्रद्धा त्रिविधा भवती. श्रद्धा 3 प्रकारची आहे. एक सात्विक श्रद्धा आहे, 2 राजस श्रद्धा आहे, 3 तामस श्रद्धा आहे. मग आपल्याला प्रश्न पडला, श्रद्धा ही तर दिसणारी गोष्ट नाही. आपण सात्विक श्रद्धा आपल्या ठिकाणी आहे का राजस श्रद्धा आहे का तामस श्रद्धा आहे? जर आपल्याकडे राजस किंवा तामस श्रद्धा असेल तर ते ज्ञान आपल्याला प्राप्त होणार नाही. आणि सात्विक श्रद्धा असेल तर ते ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. मग कशावरनं कळेल श्रद्धा? तर या 17व्या अध्यायामध्ये सांगितलं, यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांश राजसा प्रेतान भूतगणांशान्य यजन्ते तामसा जना. सात्विका देवान यजन्ते, यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांशी राजसा. ज्यांच्याकडे सात्विक श्रद्धा असते ती देवाला भजतात. पांडुरंगाची वारी करणार, भगवान शंकराचा सोमवार करणार, पांडुरंगाची एकादशी करणार. जे विष्णूला, भगवान शंकरला, देवाला जे भजतात त्यांची सात्विक श्रद्धा. यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांशी राजसा. यक्ष, राक्षस यांनाही लोक भजणारी आहेत, त्यांची ती राजस श्रद्धा आहे. यक्ष राक्षांशी राजसा प्रेतान भूत गणांशान्य यजन्ते तामसा जना. प्रेत, भूत, पिशाच यांनाही भजणारी लोक आहेत, तर त्यांची ती तामस श्रद्धा आहे. तामस श्रद्धा नको आहे, राजस श्रद्धाही नको आहे, सात्विक श्रद्धा हवी आहे. आणि मग त्या 3 प्रकारच्या श्रद्धेचा विभाग करून सांगणारा अध्याय म्हणजे हा 17वा अध्याय. आणि त्या 17व्या अध्यायामधील 14वा श्लोक आहे. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तपौच्यते. शारीरिक तपाचा विचार माऊलीने सांगितलेला आहे या श्लोकामध्ये, भगवंतानी आणि ज्ञानोबरायाने. देव, नंतर द्विज, गुरु, प्राज्ञ. देव म्हणजे ब्रह्मा विष्णू हे काय देव आहे. द्विज, 2 वेळेला ज्यांचा जन्म होतो, द्विज आहे ती द्विज. एक आईच्या उदरातून आणि दुसरा उपनयन संस्काराच्या द्वारा, त्याला द्विज म्हणतात. नंतर गुरु, गु शब्दस्थ अंधकारशात, ऋ शब्दस्थ निरोधका, अंधकार निरोधित्वात गुरुरीती अभिधीयते. गु शब्दाचा अर्थ आहे अज्ञान, ऋ शब्दाचा अर्थ आहे प्रकाश. म्हणजे अज्ञानरूपी अंधकार ज्ञानरूपी प्रकाशाच्या द्वारा आपल्या ठिकाणचा जो घालवतो तो गुरु. आणि नंतर पुढे आहे प्राज्ञ, म्हणजे जे विद्वान, यांचं जी पूजा करणं आहे त्याला शारीरिक तपास म्हणतात. देव, द्विज, गुरु, प्राज्ञ, पूजनम, त्यांची पूजा करणं काया वाचा मनाने. आणि शौचम, शौच शब्दाचा अर्थ पावित्र्य. एक आतलं पावित्र्य, दुसरं बाहेरचं पावित्र्य. माऊलीची ओवी आहे, जाणत्या श्रोत्याच्या लक्षात येईल. बाहेरी कर्मिक शाळेला, भितरी ज्ञाने उजळीला, या दोहीची परी आला पाखाळा एका. विहित कर्माच्या द्वारा बाह्य शौच पावित्र्य मिळवलं आणि ज्ञानाद्वारा आंतर पावित्र्य मिळवणं याला शौच म्हणतात, म्हणजे पावित्र्य. आणि आर्जवम म्हणजे मनाचा सरळपणा, कुटीलपणा नसावा, म्हणजे शकुनीचा आदर्श नसावा, धर्मराजाचा आदर्श असावा. शकुनी बोलतो एक, मनात एक आणि करतो तिसरंच. असे काही शकुनी जगात कमी नाही. म्हणजे शकुनीचा आदर्श घेणारी पुष्कळ लोक आहेत. मनस्य एकम, वचस्य एकम, कर्मणी एकम महात्मनः. मनस्य अन्यत, वचस्य अन्यत, कर्मण्य अन्यत दुरात्मनः. जे मनात तेच वाणीत, म्हणजे वाणीत तेच कृतीत, त्याला महात्मा म्हणतात. मनात भलतं, वाणीत दुसरं आणि कृतीत आणखीच वेगळं, तर त्याला दुरात्मा म्हणतात. मग हे आर्जवम म्हणजे मनाचा सरळपणा, कुठली कुटिलता नसणं. आणि ब्रह्मचर्य, 8 प्रकारच्या मैथुनाचा त्याग करणं याला ब्रह्मचर्य म्हणतात. त्याच्यात आणखी सोपं करायचं म्हटलं तर कामवाद, कामाचार आणि कामभक्ष. कामवाद जेणेकरून अंतःकरणामध्ये कामरूपी विकार उत्पन्न होईल असं न बोलणं, कामवाद. कामाचार, कामक्रीडा न करणं. आणि कामवाद, कामाचार, कामभक्ष जेणेकरून अंतःकरणामध्ये विकार उत्पन्न होईल असा आहार न खाणं.
आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती. आपला आहार शुद्ध असेल तर आपला अंतकरण शुद्ध होतं, आणि अंतकरण शुद्ध असेल तर आपलं कर्म शुद्ध होतं, आणि कर्म शुद्ध असेल तर आपल्याला सद्गती प्राप्त होते. म्हणून आपला आहार सुद्धा पवित्र सात्विक असला पाहिजे. म्हणून कामवाद, कामाचार, कामभक्ष आणि कामक्रीडा यापासून दूर राहणं हेच एक प्रकारचं ब्रह्मचर्य आहे, किंवा ब्रह्माचा विचार करणं हे ब्रह्मचर्य आहे. को अहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किंवा अस्ति विचारो स्वयं विदृशः. अशा पद्धतीचं वर्तन करणं. आणि मग पुढे आहे अहिंसा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, काया जगाच्या सुखोद्देशे काया वाचा मानसे रहाटने ते अहिंसे रूप जाण. आपल्या काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणी, आणि आपलं असणारं मन, या तिन्हीच्या द्वारा जगाला सुख कसं होईल अशा पद्धतीचे विचार करून कायिक वाचिक मानसिक कर्म करणं याला अहिंसा असं म्हणतात. आणि एवढ्या सगळ्या गोष्टींनी युक्त राहणं याला शारीरिक तप म्हणतात. आणि हरिपाठात आपण वाचून आहोत काय, तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, किंवा तपेविन दैवत दिदिल्याविन प्राप्त गुजेविने हे तर कोणच सांगेल. आणि तप तप म्हणजे काय तर माऊली म्हणतात, स्वरूपाच्या प्रसारा लागी प्राणी इंद्रिय शरीरा आटणे करणे जे विरा तेची तप. काया वाचा आणि मनाची आत्मस्वरूपाच्या भगवंताच्या तुकामणी जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या त्या भगवत तत्वाच्या प्राप्ती करता काया वाचा मन आटवणं याला तप म्हणतात. आणि या तपामध्ये एवढ्या गोष्टी सांगितल्या ज्ञानोबराने, देव द्विज गुरु प्राज्ञ याचा अवघाचं पूजन, शौच आंतरबाह्य पावित्र्य, नंतर ब्रह्मचर्य म्हणजे प्रकारच्या मैथुनाचा त्याग, आणि अहिंसा काया वाचा मनाने जगाच्या कल्याणाकरता कृती करणं. एवढ्या गोष्टी शारीरिक तपामध्ये येतात. आणि तपाशिवाय कुठली गोष्ट जगात प्राप्त होत नाही. कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक करा, नष्ट होईपर्यंत कष्ट करत राहा, आपल्याला दिव्य त्याचं फल प्राप्त होईल याच्यात तिला मात्र संदेह नाही. म्हणून हे शारीरिक तप आहे. तेज तपाचंही असतं, तेज तुपाचंही असतं. पण तुपाचं तेज हे संपणारं असतं, आणि तपाचं तेज हे वर्धिष्णू वाढणारं असतं, ते न संपणारं असतं. म्हणून ते तपाचं तेज अर्जित करण्याकरता आपण काय करावं हा विचार या श्लोकामध्ये शारीरिक तपाबद्दल सांगितला. आणि त्या शारीरिक तपातल्या या प्रत्येक पदाचं भाष्य करत असताना ज्या वेळेला गुरुपद येतं, त्या गुरुपदाबद्दल बोलताना माऊली जे बोलतात ती ओवी मी आपल्या समोर प्रवचन सेवेकरता उद्धृत केलेली आहे. ती जवळपास सर्वांच्या पाठातली ओवी आहे. सकळ तीर्थाची धुरे जी एक माता पितरे ते सेवेसी कीर शरीरे लोणकीचे, अशी ओवी आहे. म्हणजे 17वा अध्याय श्रद्धात्र विभाग योगनाम सप्तदश अध्याय, त्यातला 14वा श्लोक. आणि त्या 14व्या श्लोकातील गुरुपद, आणि त्या गुरुपदाचं भाष्य करत असताना, त्याचं स्पष्टीकरण करत असताना भगवान माऊली ज्ञानोबराय यांच्या मुखातनं बाहेर पडलेले उद्गार म्हणजे ही ओवी ती आहे, सकळ तीर्थाचे धुरे जी एका माता पितरे ती सेविशी कीर शरीरे लोणकीचे. 260 क्रमांकाची ओवी आहे 17व्या अध्यायातली. या ओवीचा सरळ शब्दशः अर्थ असा आहे. माऊली म्हणतात सकळ तीर्थाची धुरे. धुरे शब्दाचा अर्थ आहे अग्रभागी, श्रेष्ठ स्थाने, मुकुट स्थाने, कलश स्थाने असा त्याचा अर्थ आहे. जसं धुरे अगदी जवळचं पूर्वीची मंडळी बघा आपल्याकडे गाडी बैल वापरली जायची, आणि त्या गाडी बैलाचे वेगवेगळे पार्ट असतात. ज्याच्यात आपण बसतो तो साठा असतो, त्याला 2 चाक असतात, मधला आक असतो, आणि बैलाच्या खांद्यावर दिला जातो त्याला जू म्हणतात. ते बैल बाजूला जाऊ नये त्याला लावल्या त्या शिवळा असतात, त्याच्या गळ्यात बांधलेले जोते असतात, आणि त्या जू ज्याला बांधला जातो त्याला काय म्हणतात पुढे धुरे म्हणतात, बरोबर ना. आणि त्या धुऱ्या देखील त्या जुवाच्याही पुढे थोड्याशा असतात. म्हणजे गाडीचं सर्वात महत्त्वाचं स्थान कोण आहे ते धुरे, त्या धुऱ्या. तसं जगामध्ये सर्वात श्रेष्ठ स्थान कोण असेल तर आपले असणारे जन्मदाते माता पिता. म्हणून माऊली म्हणतात सकळ तीर्थाची धुरे. आता तीर्थ कशाला म्हणतात? तीर्थ जे आपल्याला पावित्र्य प्राप्त करून देतं त्याला तीर्थ म्हणतात. आणि तीर्थामध्ये 2 प्रकार असतात. एक चित तीर्थ आहे आणि दुसरं भौम तीर्थ आहे.
चित्तीर्थ कोणाला म्हणतात? तर सकल संत हे चित्तीर्थ आहे. चालते बोलते तीर्थ त्याला चित्तीर्थ म्हणतात. आणि स्थिर एका जागेवर राहणारे ते भौम तीर्थ आहेत. भौम तीर्थामध्ये 3.5 कोटी तीर्थ आहेत. आणि चित्तीर्थामध्ये सुद्धा अनंत आहे, कारण आपलं महाराष्ट्र म्हणजे संतांचं उभं पीक आहे. उत्तराखंड देवभूमी आहे आणि आपला महाराष्ट्र संतभूमी आहे. म्हणजे कितीतरी तीर्थ आपल्याकडे आहे. एक मंगलाष्टक आहे सर्वांच्या पाठातलं, गंगा, सिंधू, सरस्वती, कावेरी, नर्मदा. त्यात आपण बघा त्या मंगलाष्टकेमध्ये सगळ्या तीर्थाची नावं दिलेली आहेत. ती भौम तीर्थ आहे. आणि ज्ञानोबा आहे आधी करून जी संत आहेत, काय बहिणाबाईचा अभंगच आहे, ज्ञानदेवे रचेला पाया, उभारिले देवालया, तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, नामातयाचा किंकर, तेने केला हा विस्तार, निरूपण केले ओजा, बहिणी फडकती ध्वजा. हे सगळी जी संत मांदी आहे ही चित्तीर्थ आहे. आणि ज्या नदीच्या पवित्र तीरावर आपली प्रवचन सेवा आहे, काय वेळ नदी वाटतं ना, हे सुद्धा काही एक प्रकारचं तीर्थ आहे. पण हे भौम तीर्थ आहे. म्हणजे आपल्या वारकऱ्याचे 4 धाम, देऊला गेला तरी इंद्रायणीच आहे, आळंदीला आलो तरी इंद्रायणी आहे, पंढरपूरला गेलो तर चंद्रभागा आहे, पैठणला गेलो तर गोदावरी आहे, त्र्यंबकेश्वरला गेलो तर कुशावर्ता नामक तीर्थ आहे. हे सगळे भौम तीर्थ आहे. आणि मग देऊला तुकोबर आहे, आळंदीला ज्ञानोबर आहे, पंढरपूरला पुंडलिक नामदेव आहे, त्र्यंबकेश्वरला गेलो तर निवृत्तीदादा, पैठणला गेलो तर नाथबाबा. हे आपले चित्तीर्थ आहेत. आणि भौम तीर्थ आणि चित्तीर्थ या दोघांपेक्षाही श्रेष्ठ तीर्थ आपले आई वडील आहेत, असं माऊली म्हणतात. सकळ तीर्थाची धुरे कोण? जी एका माता पितरे, आपले जन्मदाते माता पिता. मग काय केलं पाहिजे? माऊली म्हणतात ते सेवेशी खीर शरीरे लोन कीजे. त्या आई वडिलाच्या सेवेकरता आपण शरीराचं लोन करावं. आता शरीर एक नाही, लोन शब्दाचा अर्थ इथे वेगळा आहे. आपण घर बांधण्याकरता, विहीर खोदण्याकरता, शेततळ करण्याकरता, गाडी घेण्याकरता लोक लोन करतात, पण ते लोन या ठिकाणी नाही. इथे लोन शब्दाचा अर्थ आहे निंब लोन. निंब लोन करणं म्हणजे आपलं काया वाचा मन, स्थूल सूक्ष्म शरीर, स्थूल सूक्ष्म कारण शरीर हे आई वडिलाच्या सेवेवरनं मीठ मोहरीसारखं ओवाळून टाकणं, याला लोन करणं म्हणतात. आपली जुनी मंडळी बघा, आपली आजी आजोबा, आजही आपण एखाद्या पवित्र कार्याकरता घरून बाहेर गेलो किंवा बाहेरून घरी आलो तर ते काय करतात? मीठ मोहरी घेतात आणि मीठ मोहरी घेऊन आपल्याहून ते लिंबू असेल, मीठ मोहरी असेल, ओवाळून टाकतात. मग ओवाळून टाकल्याच्या नंतर ते फेकून दिल्याच्या नंतर ते पुन्हा वेचून घरी घेऊन येतात का? नाही. ते टाकलं, टाकून दिलं, ते नगण्य आहे. त्याचा विचार करत नाही, त्याचा त्याग करतात. तशा पद्धतीने या ठिकाणी निंबलोन करणं म्हणजे आपलं काया वाचा मन आईवडिलाच्या सेवेवरनं ओवाळून टाकणं, त्याला तितकं मीठ मोहरीसारखं नगण्य मानणं, याला म्हणतात ते सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. आईवडिलाच्या सेवेवरनं ते ओवाळून टाकावं. आणि असा मातृ पितृ ऋणातून उतराय होण्याकरता, विशेषत्वाने पितृ ऋणातून उतराय होण्याकरता आजची सेवा आहे. आपल्याकडे म्हण आहे, ज्याचे गावी केला वास त्याचे नसावे उदास. ज्या निमित्ताने सेवा आहे त्याला महत्त्व दिलं जावं. म्हणून त्या आईवडिलाच्याच जीवनात आपल्या काय महत्त्व आहे हे प्रतिपादन करणारी भगवान ज्ञानोबराची ही ओवी आहे. सकळ तीर्थाचे धुरे जी एका माता पितरे, ते सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. आज या ठिकाणी कैलासवासी मुकुंद पांडुरंग भागवत, वय वर्ष 75, आणि 1/1/2026 वार गुरुवार त्यांनी आपला पंचतत्वाचा हा पार्थिव देह पंचतत्वात विलीन केला. देव आज्ञा झाली, जगाचा त्यांनी निरोप घेतला. आणि मग आज रोजी 10/1/2026 वार शनिवार आपण सर्वजण या भागवत परिवाराशी ज्यांचा ज्यांचा प्रेमाचा आणि रक्ताचा ऋणानुबंध आहे असे सर्व क्षेत्रातील सर्वच मान्यवर मंडळी, पवित्र असणारी वेळ नदी, वापगाव तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत नैमित्तिक या एका निमित्ताला अनुसरून. त्यामध्ये पुन्नाम नरकात त्रायती ती पुत्र, हा आपल्या पू नावाच्या नरकापासून पितराचा उद्धार करतो, त्याला पुत्र म्हणतात. त्यांचे 2 सुपुत्र आहेत, त्यात एक देवेंद्र दादा आणि भरत दादा. त्यांची एक
दीपाताई सुकन्या. नंतर त्यांचे हे मुळात 3 बंधू, थोरले बंधू द्वारकानाथ, नंतर द्वितीय बंधू शंकरराव आणि तृतीय बंधू असणारे हे मुकुंद माऊली. या 3 बंधूपैकी जे मुकुंद आहेत त्यांनी ज्येष्ठ भ्राताच्या अगोदर या जगाचा निरोप घेतला. काय आपलं आयुष्य, आपलं कर्म, काही गोष्टी जन्मताच मनुष्य घेऊन येतो आणि प्रत्येकजण आपण या लोकात राहतो. हा लोक काही वैकुंठ नाही, स्वर्ग नाही. हा कोणता लोक आहे? याचं नावच आहे मृत्यूलोक. म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये परमात्मा म्हणतात, जातशे ध्रुव मृत्युरू ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद परिहरियर्थे नत्वम सोची तुमरसी. हा मृत्यूलोक असल्यामुळे इथे आलेल्याला प्रत्येकाला मारावं लागतं. हे अटळ आहे. ते गेले, उद्या आपल्यालाही जाणं आहे. कारण येत ज्ञानोबराय म्हणतात, येत नाही उरो आले अवतार येर ते पामर जीव किती. म्हणजे इथे प्रत्येकाला जावं लागतं. हे जाणं अटळ आहे. ते गेलेत, एक दिवस आपल्यालाही जाणं आहे. पण जात असताना एक कबीरदासजीचा गोड दोहा आहे बघा, आपण सर्वांनी ऐकलेला आहे. ते म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, लेकिन ऐसी करनी कर चलो हम हसे और जग रोए. बघा ना तुम्ही, ते बाळ जन्माला येतं ना, ते पाळण्यात एकटंच रडत असतं, कोणाचं त्याच्याकडे लक्षही नसतं. कारण सगळे ते जन्मोत्सव साजरा करण्यामध्ये मग्न असतात. ते एकटं रडत असतं. पण आपण असं काहीतरी कर्म कर, कारण जन्म देणे दैवा हाती करणी जग हसवी. आपला जन्म कुठे व्हावा, कधी व्हावा, कोणाच्या ठिकाणी व्हावा, हे काही कर्मानुरूप ठरलेलं आहे. पण आपला अंतकाळ कसा करावा हे आपल्याला तेवढं स्वातंत्र्य परमात्म्याने दिलेलं आहे. म्हणून कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, ऐसी करणी कर चलो हम हसे और जग रोए. बघा, ज्ञानोबरायचं जाणं पहा, तुकोबरायचं जाणं पहा, राजे शिवछत्रपतीचं जाणं पहा, आपल्या देशभक्ताचं जाणं पहा. हे सगळ्यांचं झालं. शरीराने ती गेली, पण तुकोबराय म्हणतात, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ती कीर्ती रूपाने आजही अजर अमर आहे. आणि खरं मरण काय असतं? मरण म्हणजे गेल्याच्या नंतर काळ पुत्र सुद्धा त्याला विसरणं, हे खरं, हे मरण आहे. पण जगणं काय असतं? मरावे पुरी कीर्तिरूपी उरावे. तुका म्हणे, एका मरणीची सनेन उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण गेल्याच्या नंतर सुद्धा 4 लोकांना हळहळ लागावे आणि त्यांना काहीतरी आपलं हरवल्यासारखं वाटावं, किमान एवढं तरी असावं. आमचे सद्गुरू साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा पाठात एक दिवस त्यांनी एक गोष्ट सांगितली. गुरु शिष्य रस्त्याने निघाले. रस्त्याने निघाल्याच्या नंतर तेथे एक वेशीतून मध्ये प्रवेश केला आणि तितक्यात एक अंतयात्रा आली आणि असे बाजूला ती अंतयात्रा विसाव्याला टेकली. तर गुरुजी शिष्याला म्हणाले, बाळा जा रे, ती गेलेली व्यक्ती मेलेली आहे का जिवंत आहे बघून ये जरा. म्हणजे ती आता टेकलं विसाव्याला प्रेत, ते जिवंत आहे का गेलेला आहे बघून ये. तो शिष्य हसायला लागला. तो म्हणायला लागला, मला आतापर्यंत वाटायचं तुम्ही माझे गुरु आहेत, पण मला आज वाटायला लागलं मीच तुमचा गुरु आहे. कारण जे मला कळतं ते तुम्हाला कसं कळेना. म्हणजे अहो म्हटले, ज्या आरती चौघाच्या खांद्यावर चाललेल्या आहेत, राम नाम सत्य म्हणतात, लोक चाललेले आहेत, बाया बापड्या रडतायत आणि विसाव्याला टेकलेले आहेत, त्या आरती तो मेलेला आहे, हे तुम्हाला कळत नाही. म्हणून मला वाटायला लागलं मीच तुमचा गुरु. गुरुजी म्हणायला लागले, जे तुला कळतं ते मला कळत नाही असं तुला का बरं कळायला लागलं? हे कळालं तर बरं होईल. जे तुला कळतं ते मला कळत नाही असं तुला का कळावं लागेल? कारण तुझ्यापेक्षा मी 4 उन्हाळे पावसाळी जास्त खाल्लेले आहेत. आणि मग जी गोष्ट तुला कळते ती मला कळणार नाही का? तरी मी तुला म्हणतो बघून ये, याचा अर्थ त्यातला काही अर्थ वेगळा असला पाहिजे. मग गुरुदेव नेमकं काय बघून ये ते सांगा. गुरुदेव म्हटले, जा आणि ती भोवतालची मंडळी काय चर्चा करतात, काय बोलतात त्याच्या संबंधी ते ऐकून ये, मग मला सांग. तो गेल्याच्या नंतर म्हटले, जे राजकीय क्षेत्रातील लोक होते ते म्हणतात, यांनी 4-2 पंचवार्षिक आपल्या गावातल्या सरपंचपद भूषवलेलं आहे, पण खूप मोठं गावाचं कार्य केलेलं आहे. ही व्यक्ती हरवली, फार मोठं आपलं नुकसान झालं, अशी ती लोक बोलतात. जे पारमार्थिक क्षेत्रातले ते म्हणतात, अरे रे रे, किती मोठ्या एका संत महात्म्याला आपण मोकलो, किती पारायणं करून घेतली, किती प्रवचनं करून घेतली, किती चांगली वक्ते आपल्याला आणून दाखवली, असं म्हणून परमार्थाची फार मोठी आपली हानी झाली. असे प्रत्येकजण त्यांच्याबद्दल खूप चांगलंच बोलतात गुरुदेव. असं ज्या वेळेला शिष्याने सांगितलं, गुरुदेव म्हटले, जिवंत आहे. काय म्हटले? जिवंत आहे. कारण कीर्तिरूपाने अजरामर झालेत ना. आणि दुसरी एक व्यक्ती पाहिल्याच्या नंतर लोक म्हटलं, बरं झाली
ही व्यक्ती एकदाची गेली, फार वैताग आणला होता, असं जर म्हणत असेल तर ती मेलेली आहे. कारण संभावित शचा कीर्तीर मरणादती रिच्यते, गीता माता सांगते. म्हणजे खरं जगणं काय असतं, खरं मरणं काय असतं, आपण गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या लोकांच्या स्मृतीत अंतःकरणात कायम राहणं हे जगणं आहे. आणि आपण गेल्याच्या नंतर लोकांनी म्हणावं बरं झालं पिढा गेली, हे मरण आहे, हे मरण आहे. मग यापैकी काय बोलतात यावरून आपलं ठरलं जातं. म्हणून करणी जग हसबी, आपलं जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नाही, पण आपण जावं कसं हे आपल्या हातात आहे. आणि मग ते आपला अंतकाळ गोड करण्याकरता आपण काय करावं, तर तप करावं. कारण तपाचे सामर्थ्य तपेंना लांब चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. आणि कोणतं तप करावं, ते कायिक तप करावं, वाचिक तप करावं, मानसिक तप करावं. कारण तपा वाचून कुठलीही गोष्ट आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. आणि त्या शारीरिक तपाबद्दल बोलत असताना माऊली सर्वांना कळेल, सर्वांना रुचेल, सर्वांना पचेल, सर्वांना झेपेल आणि प्रत्येकजण जे तप करू शकतो, कारण ते देव आपल्या घरातच आहे, त्याकरता कुठे जावं लागत नाही. ते सर्वांना कळणारं, रुचणारं, पचणारं, झेपणारं तप माऊली सांगताना म्हणतात सकळ तीर्थाची धुरे. जे एका माता पितरे ते सेवेसी कीर शरीरे लोणकीचे, हे तप आहे ते सर्वांना जमणार आहे, सर्वजण करू शकतात. काय करावं, आपले जन्मदाते आई वडील यांची आपण सेवा करावी. काय होतं अशाने म्हटले, कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीचे तेन अपार संवित सुख सागरेस्मिन परे ब्रह्मणी लीनम यश चेता. कुलम पवित्रम, त्याने आपलं कुळ पावन केलं. जननी कृतार्था, आपल्या आईची कुस धन्य केली. वसुंधरा पुण्यवतीचे त्यानं नवे नवे सगळ्या पृथ्वीला त्यांनी पावन केलं. म्हणजे कोणी, परे ब्रह्मने लीनम यश चेता, परब्रह्म स्वरूपास ठिकाणी त्याचं चित्त लीन झालेलं आहे. पण त्या परब्रह्म स्वरूपास ठिकाणी चित्त लीन होण्याकरता, कुल पावन करण्याकरता, जननीची कुस धन्य करण्याकरता आणि या पृथ्वीला पावन करण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं तप करावं लागतं. आणि ते तप आहे पहिलं आईवडिलांची सेवा. आईवडील तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवत्ता करावे दास्य सकळ. किंवा दुसरं, यावत जीवो त्रय वंद्या वेदांत गुरु ईश्वरा आद विद्या प्रसिद्ध्यर्थम पश्चात कृतज्ञत्व निवर्तये. हा विवेक चूडामणी ग्रंथातील भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराजांचा श्लोक आहे. यावत जीवो त्रय वंद्या, मनुष्य जीवनात किती मोठा झाला तर त्याला 3 गोष्टी पूजनीय असतात, वंदनीय असतात. तिथे त्याने नम्र झालं पाहिजे, लीन झालं पाहिजे. यावत जीवो त्रैवंद्या, वेदांत, वेदांत शास्त्र, गुरु, एक गुरु आणि 2 ईश्वरा, 3 ईश्वर. वेदांत गुरु ईश्वरा, हे वेदांत शास्त्र वंदनीय आहेत. कारण का, वेदांनी आपलं अंतिम ध्येय काय हे वेदांत आपल्याला सांगतो. आपण आलो कुठे, आपल्याला जायचं कुठे, आपण करतो काय, को अहम कथमिदम जातम कोई कर्तास्य विद्यते उपादानम किंवा अस्ति विचारो स्वयं विदुषः. हा विचार आपल्याला देणारा वेदांत आहे. म्हणून वेदांत शास्त्र आपल्याला वंदनीय आहे. गुरु, गुरु आपल्याला वंदनीय, कारण गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. गुरु लागतो की नाही जीवनामध्ये. बरेच काही लोक थोडेसे कंसात मूर्खच असतात, पण स्वतःला विद्वान समजतात. ते म्हणतात महाराज आम्ही कुठे शिकलो नाही, हे आमच्या बुद्धीचे वैभव. हे बुद्धीचे वैभव नाही, दिवाळखोर बुद्धीचं प्रदर्शन आहे. खरंच, कारण कोणीतरी कुठे आईच्या पोटातून उदरातून शिकून येत नाही, कुठेतरी त्याला नतमस्तक व्हावंच लागतं. पण फरक असा असतो, जी कृतज्ञ व्यक्ती असते ती प्रामाणिकपणाने कबुली देते की या गुरुकडून मला हे प्राप्त झालं. आणि जी कृतज्ञ असते त्याला ते वाटत नाही, पण ते कुठून तरी ऐकलेलं असतं, कुठेतरी शिकलेलाच असतो. अहो चोराला गुरु लागतो तर कोणाला गुरु लागतो, चोराला गुरु लागतो. चोराला सुद्धा गुरु केल्याशिवाय चोरी नाही करता येत, मारच खायला अगोदर. पण गुरु करून चोरी केली तर चोरी त्याची यशस्वी होती, पकडला जात नाही. तो घडलेली घटना सांगतो. आमचे गुरुजी आहेत डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा, त्यांचे गुरुजी आहेत आनंद आश्रम स्वामी. ते आनंद आश्रम स्वामी एकदा काशीला निघाले, अधिक मासात राहायचं होतं. ट्रेनमध्ये काहीतरी बिघाड आला आणि तिथे थांबलीत. आपले गुरुजी चालले म्हटल्याच्या नंतर बरीच लोक त्या परिसरातली दर्शनाला आली. त्यातला एक वाल्याच होता, पण तो वाल्मिक झाला होता. त्यांनी स्वामीची माळ घातली, तो 2 नंबरचा व्यवसाय बंद केला आणि गुरुजी आले, तोही दर्शनाला आला. जनावर सुखी दुःखी कळत नाही, पण मनुष्याचा चेहरा कधीच झाकत नाही. त्यांनी स्वामीचा चेहरा पाहिला, थोडासा नर्वस दिसला, उदास दिसला. त्याने विचारलं स्वामी काय झालं. म्हटले काही नाही रे, मागच्या एका स्टेशनला गर्दीमध्ये एका चोराने खिस्सा कापला होती, ती पुंजी गेली.
आता काशीमध्ये काय काशी करायची, कारण काशी इथेच झाली, कारण सगळं भांडवलच संपलं ना. आता काय करावं. तो म्हटला मागच्या स्टेशनला घडलं का, म्हटले हो. म्हणले 100%. म्हटले अरे बाबा 101%. तो म्हटला 200% सांगतो, पैसे भेटून जाईल. बघा त्याचा काय विश्वास असेल. त्याने नंबर डायल केला, हॅलो हॅलो. म्हटले गणपत बोलतोस. म्हटले हो. म्हणले मागच्या गर्दीमध्ये त्या अमुक स्टेशनला गर्दीमध्ये एका भगव्या संन्यासाचा खिसा कापलास का. म्हटले हो. म्हणले हो काय मूर्खा, घेऊन येत आपले गुरु येते. आता त्यांनी बरेच कापले होते, पण एक भगवत संन्यासी एकच होते ना. त्याच्या लक्षात आलं, त्यांनी ते आपल्या गाडीला किक मारली, तो घेऊन आला, त्याने दिले, स्वामीला पैसे प्राप्त झाले. आता गेलेली पुंजी पुन्हा आली, म्हणजे आता काशी आपली व्यवस्थित होईल. स्वामीला आनंद वाटला. पण स्वामी त्याला बोलले का रे, म्हटले गळ्यात माळ पोटात काळ, अजून तू 2 नंबरचा व्यवसाय बंद केलेला नाही, म्हणजे अजून काही चोऱ्या करत असेल तर मग त्या माळेचा उपयोग काय, ती माळ काढून टाक. तो म्हटला स्वामी तुमची माळ घातल्यापासून मी स्वप्नातही चोरी केली नाही, जागृती तर नाहीच नाही. स्वामी म्हणायला लागले तू स्वप्नातही चोरी केली नाही, जागृती तर नाहीच नाही म्हणतो, मग करत नसेल तर करून घेत असेल. 2 लोक असतात, काही बोलायला बोलत नाही, करणेला चुकत नाही. म्हणजे ते आपल्याकडे म्हणतात दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे. म्हणजे काही चोरी करत नाही पण करून घेतात. मग तू चोरी करत नाही तर करून घेतली असली पाहिजे. तो म्हटला स्वामी मी साक्षात करताही नाही आणि प्रयोजक करताही नाही, स्वतः करतो तो साक्षात करता, करून घेतो तो प्रयोजक करता. मी चोरी करत नाही, करून घेतली नाही. म्हणले मग त्याने चोरी केली, तुला कसं काय कळालं. तो म्हटला जाऊ द्या ना स्वामी. नाही म्हटले सांगितलं पाहिजे. तो म्हणायला लागला खरं सांगू का, या पठ्ठ्याच्या शिष्याशिवाय हा एरिया जरा कठीण आहे. या पठ्ठ्याच्या शिष्याशिवाय ते कामच कोणी करू शकत नाही. म्हटलं माझा दृष्टांत संपला. ही घडलेली घटना आहे. म्हणजे ते चोराला गुरु लागतो मायबाप, तिथे अध्यात्मात गुरु लागणार नाही का, संप्रदायात गुरु लागणार नाही का, प्रत्येक क्षेत्रात गुरु लागतो. गुरुशिवाय तरुण पाय नाही, गुरु बिन कौन बतावे बाट, भ्रांती की बाडी नदी अभिचमो अहंकार की लाट, गुरु बिन कौन बतावे बाट. गुरु लागतो. आणि त्या गुरुपदाचं व्याख्यान करताना माऊली म्हणतात सकळ तीर्थाचे धुरे जे एका माता पितरे ते सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. जगातले पहिले गुरु कोण असतात, आपले माता पिता असतात. जगातले पहिले गुरु ते आहेत. आपल्याला करंगळेला धरून चालवायला कोण शिकवतं, आपल्याला पांगुळ गाडा घेऊन चालवायला कोण शिकवतं, आपल्याला सगळं शिक्षण देणारे आपले जन्मदाते माता पिता असतात, ते पहिले गुरु आहेत. म्हणून यावत जीव त्रयवंद्या वेदांत गुरु ईश्वरा. आपले ईश्वर सुद्धा तेच आहे, कारण वेदातलं पहिलं वाक्य मातृदेव भव, दुसरं वाक्य पितृदेव भव, तिसरं वाक्य अतिथी देव भव, आचार्य देव भव. म्हणजे ते आपले गुरुही आहेत, ते आपले जन्मदाते माता पिताही आहेत, ते आपले देवही आहेत. म्हणून त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता जिवंत असताना सुद्धा आपल्याला काही कर्मशास्त्राने करायला सांगितलं आणि गेल्याच्या नंतर काही कर्म करायला सांगितलं. जिवंत असताना काय करावं ते माऊलीने या ओवीत सांगितलं. सकळ तीर्थाचे दुरे जे एका माता पितरे ते सेवेशी कीर शरीरे लोण कीजे. हे कीर म्हणजे किरकिर नव्हे, त्यांची किरकिर वाटू देताही कामा नाही. एकदा आला तर कीर म्हणजे निश्चय असा अर्थ होतो, आणि 2 वेळा आला तर किरकिर म्हणजे त्रास होतो. पण आई वडिलाचा त्रास आपण वृद्धाप काळात मानता कामा नये. आपण बालपणी त्यांना किती त्रास दिला की नाही, पण त्यांनी आपला सांभाळ केला की नाही. त्यांनी त्याच वेळेला जर आपलं कार्यक्रम केला असता तर आपल्याला हे दिवस भोगायला भेटले असते का. मग त्यांनी जसा आपल्याला त्रास घेतला तर बालपणी तेच आपले पुत्र आहेत, ते आपले बाळ आहेत, अशा भावनेने थोडे काळ पाहिला आणि आपण त्यांचा त्रास सहन करून त्यांची सेवा केली तर बिघडलं कुठे. कारण माऊली म्हणतात सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे ते सेवेशी कीर शरीरे लोण कीजे. 3 ऋण असतं, 3 कर्ज आहे, देवऋण आहे, ऋषी ऋण आहे, पितृऋण आहे. त्या 3 करता वचन आहेत उपनिषदातले. देव पितृ कार्याभ्याम न प्रमदितव्यम हे देव ऋणा करता, स्वाध्यान मा प्रमदितव्यम ऋषी ऋणा करता, प्रजातंतु मा व्यवत्सिसी हे पितृ ऋणा करता. मग आजचं ऋण कोणतं आहे, देवऋण आहे का, ऋषी ऋण आहे का, पितृऋण आहे. भागवत परिवाराने आजचा हा 1 दिवसीय सोहळाच आहे ना. देवपाताच्या नंतर पितृऋणातून उतराई होण्याकरता केलेला सोहळा आहे. म्हणून आजचं हे देवऋण आहे का, ऋषी ऋण आहे का, पितृऋण आहे, विशेषत्वाने पितृऋण आहे. पण थोडंसं जर आपण सूक्ष्म विचार केला तर देवऋण आहे, कारण आई वडील आपले देव आहे, मातृदेव हो पितृदेव हो. हे ऋषी ऋण आहे, कारण मार्ग त्यांनी आपल्याला दाखवला, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत, ते आपले ऋषी आहे. आणि आपले आई वडील तर ते आहेच आहे. अशा 3 ऋणातून उतराई होण्याकरता केलेला हा 1 दिवसीय सोहळा. आणि त्या सोहळ्यामध्ये आई वडिलाचं जे ऋण आहे त्या ऋणातून उतराई होण्याकरता आपण जर काया वाचा मनाचं लोन केलं, त्यांची सेवा केली, तर ती सेवाच आपल्याला अंतकाळ आपला गोड करणारी आहे. एक गोड आचार्यांचा श्लोक आहे बघा.
धनानि भूमौ पश्वश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. असा प्रसिद्ध श्लोक आहे. आपल्याकडे खूप धन असेल पण ते आपल्यासोबत येत नाही. धनानि भूमौ, धन हे जमिनीमध्येच राहतं. आता बँको म्हटलं पाहिजे, कारण पूर्वीचे लोक जमिनीमध्ये ठेवायचे, आता आपण बँकेमध्ये ठेवतो. खरं सांगा त्यातली एक कवडी तरी आपल्यासोबत येते का गेल्याच्या नंतर? आपल्याला एक समाधान असतं आपल्याकडे एवढं आहे, पण गेल्याच्या नंतर येत नाही, कारण देह काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. धनानि भूमौ पश्वश्च गोष्टी. आजही आपल्या मायभूमीमध्ये, भारत देशामध्ये, जगात अनेक देशामध्ये पशु हे धन मानलं जातं. गुरं ढोरं जनावरं हे आपण धन मानतो, शेळ्या मेंढ्या वगैरे, हे काय धन आहे. पण ते कुठे राहतं? पशुवश्च गोष्टी, ते गोठ्यात राहतात. काही भागात त्याला वाडगा म्हणतात, त्याच्यात राहतात. ते काय आपल्यासोबत येत नाही. पशुवश्च गोष्टी. भार्या ग्रहद्वारे, आपली प्रेमाची पत्नी असेल ती आपल्यासोबत येत नाही. घराच्या दारापर्यंत आपल्याला वाट लावण्याकरता आलेली असते. जनस्मशाने, आपला मित्र परिवार आहे. आता बघा आपण सगळी मंडळी आलो त्यांना अंतिम निरोप देण्याकरता, पण सोबत नाही जाणार, इथेच, इथून आपण पुन्हा घरी जाणार. जनस्मशाने, मित्र समुदाय हा स्मशानभूमीत येतो. मग देहश्चितायाम, ज्या शरीरावर आपण प्रेम करतो ते तरी आपल्यासोबत येतं काय? उतराय नाही. देहश्चितायाम, चितेवर याला ठेवलं जातं, रॉकेल टाकून फुकलं जातं, 4 चिमट्याची राख होते. हे शरीरही आपल्यासोबत येत नाही. शरीर येते ती शरीरात, दह्यमानात द्या. मग सोबत येतं कोण? कर्मानुगो गच्छति जीव एका. फक्त आपलं कर्मच आपल्यासोबत येतं. म्हणून आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे, त्यातली एक म्हण आहे, जैशी करणी वैशी भरणी. जो होएगा सो पाएगा. आपलं कर्मच आपल्यासोबत येतं. आणि मग ते कर्म कोणतं? तर आईवडिलाची सेवा हे सर्वात श्रेष्ठ कर्म आहे. ते विहित कर्म आहे. जिवंत असताना आपण ते करावं आणि गेल्याच्या नंतरही करावं. जिवंत असताना ते सेवेसी कीर शरीरे लोन कीजे, म्हणजे काय कीजे? 2-3 महत्वाच्या गोष्टी कीजे. त्यातली एक आहे, आपल्या कृतीने, आपल्या वर्तनाने आपले आईवडील वृद्धापकाळामध्ये आपल्या समोर असताना, ते जिवंत असताना आपल्या आचरणाने त्यांच्या डोळ्याला अश्रू येणार नाही असं कर्म करावं. आणि 2 वेळेला आईवडिलाच्या डोळ्याला अश्रू येतात. एक अश्रू येतात त्यांची लेक नांदायला जाताना. माऊलीची ओवी आहे, आपणच विवणी दुहिता ममन म्हणे पिता, तो सुटी की प्रतिग्रहिता जावाई शिरके. याचा अर्थ लेक परक्याचं धन आहे, एक दिवस ती जाणारच आहे. ते अश्रू आपण टाळू शकत नाही. पण दुसरे अश्रू कधी येतात? तो मुलगा आपल्या बायकोचं ऐकून आईवडिलातून वेगळा राहतो, त्यावेळेला दुसऱ्यांदा अश्रू येतात. ते अश्रू किमान आपण टाळले पाहिजे. भावातूनही वेगळं निघू नये, कारण एकत्र कुटुंब पद्धती आपल्या भारतीय संस्कृतीचं वैभव आहे. पण काळाचं ओघ नसेल ते शक्य होत, तर किमान आई वडील म्हणजे काय जनावर नाही ना हो. कार्य झालं म्हणजे एखाद्या खाटकाच्या दावणीला बांधायचं असं तो प्रकार नाही, त्याला वृद्धाश्रम आश्रमामध्ये टाकायचा हाही प्रकार नाही. आपल्या नजरेसमोर त्यांना ठेवावे. हे दुसरे अश्रू आपल्या आचरणाने आई वडिलाच्या डोळ्याला येऊ देऊ नये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मायबाप, आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी पसंतीने मिळतात आणि काही गोष्टी पुण्याने मिळतात. आपलं घर किती मजली कसं असावं, आपली गाडी कशी असावी, आपल्या अंगारचा पेहरावा कसा असावा, क्षमा मागून बोलतो, बायको कोणती असावी ही सुद्धा पसंत आहे, पुण्याही नाही. पण आपले आईवडील कोणते असावे ही आपली पुण्याही आहे, पसंत नाही. म्हणून पसंतीने मिळणाऱ्या बायकोच्या हट्टापायी, आग्रहापायी, पुण्याईने मिळणाऱ्या आई वडिलाची अंतकाळामध्ये, वृद्धापकाळामध्ये हेळसांड करता कामा नये. तिच्या आग्रहापायी जर आपण आई वडिलाची हेळसांड करायला लागलो तर ते परमात्म्यालाही मान्य होणार नाही. माऊली तर सांगतात सगळं तीर्थाची धुरे. याचा अर्थ पत्नीला कमी लेखावं, तिला बाजूला सारावं, ती असा त्याचा अर्थ नाही. कारण कपाळ तिचं असतं, कुंकू आपला ती लावते, गळा तिचा असतो, मंगळसूत्र आपलं घालते, तिने त्याग केलेला असतो ना. पण ती जर असा दुराग्रह करत असेल, ते त्याला हट्ट म्हणतात ना, स्त्री हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट, तुमच्या आईवडिलातून वेगळं निघा, तर अशा वेळेला तिला वेगळं करण्याची धमक आपण ठेवली पाहिजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. कारण मातृदेवो भव पितृदेवो भव म्हटलेलं आहे. सगळं तीर्थाचे धुरे माऊली म्हणतात. दुसरं म्हणजे आपल्या आचरणाने आपण बऱ्याच वेळेला आईवडिलाची कुस्तर ओली केलेलीच आहे शिशू करून, पण भविष्य काळात त्यांच्या वृद्धापकाळात आपल्या आचरणाने त्यांचे डोळे ओले होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आईवडिलाची जिवंत असताना सेवा करणं म्हणजे काय? अगदी सुवर्ण वाक्य ऐका.
ज्या वेळेला या जगात आपण आलो त्यावेळेला पहिला श्वास आपण घेतला ना, जगात आल्याच्या नंतर त्यावेळेला आपला पहिला श्वास आपण या जगात घेतला, त्यावेळेला आपल्या सोबत कोण असतं? आपल्या आईचं बाळंतपण, डिलेव्हरी हे हॉस्पिटलमध्ये होऊ दे नाही तर घरी होऊ दे, आपले आईबाबाच असतात, आईबाबाच असतात. त्या आपल्या आईबाबाची एकच इच्छा असती, या जगातून जाताना आम्ही शेवटचा श्वास घेऊ त्यावेळेला आमचा बाळ आमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. किमान एवढं जरी आपल्याला करता आलं तरी माऊली 24 सार्थक होईल. सकळ तीर्थाचे धुरे. स्वर्गापेक्षा उंच आपला बाप असतो आणि पृथ्वीपेक्षा वजनदार ही आपली आई असते. म्हणून पृथ्वीपेक्षा वजनदार या जगात कोण असेल तर आई आहे, आणि स्वर्गापेक्षा उंच कोण असेल तर आपला बाप आहे. म्हणून कदाचित माऊली म्हणत असावी सकळ तीर्थाचे धुरे. आता त्यात काही बाप व्यसनी असतात, तापट असतात, रागीट असतात, मारझोड करणारे असतात, पण सगळेच बाप असे असतात असं नाही ना. काही काही बाप जबाबदारी दक्ष असतात, काही काही म्हणजे बहुतांश ही सुद्धा अशीच असतात. कारण बाप तो असतो का त्याला काळजीच असते आपली. आणि संकट काळामध्ये आपल्याला जशी आई सावरते तसा त्याहीपेक्षा बापही सावरतो. छोटं मोठं संकट आलं का त्यातून सावरणारी आई असते, पण मोठं संकट आलं का त्यातून सावरणारा बापच असतो. मी एका कवीचं सहज ऐकलं, एखादं छोटं संकट आलं का अगं आई ग असं तोंडातून येतं, पण मोठा एखादा अपघात दिसला आणि त्यात सावरलं अरे बाप असं बापच डोळ्यासमोर येतो. म्हणजे छोटं संकट सावरण्याकरता आई पुरेसे आहे, पण मोठ्या संकटातून आपलं तरुण नेण्याकरता बाप आहे. ते एक दोन गोड वाक्य बोलले, मला आवडले म्हणून सांगतो. त्यातलं पहिलं वाक्य ते कवी बोलतात काय आहे, म्हणजे आपण परीक्षेमध्ये पहिल्या क्रमांकात मुलगा उत्तीर्ण झाला, तो नाचत आल्याच्या नंतर त्याचं कौतुक करणारी आई असते, पण पेड्याचा बॉक्स घेऊन येणारा त्यावेळेला बापच असतं म्हटलं. दुसरं त्यांनी एक गोड वाक्य सांगितलं की आपल्याला ज्या वेळेला जीवनात दैनंदिन गरजा असते, पोट भरण्याकरता गरम भाजी पोळी करून घालणारी आई असते, पण जीवनभराची शिदोरी तयार करणारा आपला बाप असतो. आणि या दोन्हीचंही वर्णन करताना माऊली समतोल ठेवतात. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे. आई आणि वडील दोन्ही सगळ्यात मोठं दैवत आहे, सगळ्यात मोठं दैवत आहे. या आई वडिलाच्या बघा आपल्याकडे 4 युग मोजतात, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. हे सगळं तीर्थाचे धुरे असल्यामुळे आई वडिलाची सेवा केल्यामुळे 4 युगाचा इतिहास आहे का ज्यांनी जगाच्या बापाला या आई बापाची सेवा करून उभा केलेला आहे. 4ही नाव कदाचित आपल्याला काही परिचित असतील नसेल, एक सर्वांना परिचित आहे. त्यातलं कृतयुगातलं नाव आहे ध्रुवबाळ, त्रेतायुगामध्ये आहे माता शबरी, द्वापार युगामध्ये आहे पितामह भीष्म, आणि कलियुगामध्ये सर्वांना परिचित आहे पंढरपूरच्या पांडुरंगाला उभे करणारे पुंडलिक महाराज. या चौघांनीही युगायुगामध्ये आई वडील सर्वात श्रेष्ठ दैवत मानून त्यांची सेवा केली, आणि त्याचा परिणाम आहे का जगाच्या बापाला त्यांनी उभा केला. त्या ध्रुवबाळाने केलं ना, ध्रुवबाळाने केला, नंतर त्या शबरीने केला, त्याच्यानंतर म्हटलं आपण पितामह भीष्माने आणि भक्त पुंडलिकाने. काय केलं? काही नाही, आई वडिलाची सेवा केली. माऊलीची आणखी एक गोड ओवी आहे, मज लागी दुःख भावे आईचे कोणी भावे ना जीवे. आपल्याला दुःख होऊ नये असं प्रत्येकाला वाटतं, आणि मग ते दुःख प्रकार असा आहे की दुःख जात नाही आणि सुखही प्राप्त होत नाही. ते दुःख जाण्याकरता आणि सुखाची प्राप्ती होण्याकरता सुद्धा सर्वात श्रेष्ठ साधन आहे आईवडिलाची सेवा. दुःख 3 आहेत. एक दारिद्र्याचं दुःख आहे, दुसरं रोगाचं दुःख आहे, आणि तिसरं जन्म मरणाचं दुःख आहे. दारिद्र्याचं दुःख कोणाला? उत्तर आहे गरीबाला. रोगाचं दुःख कोणाला? उत्तर आहे पाप्याला, कारण तुका म्हणे पापेन येती रोगाच्या रूपे. आणि जन्म मरणाचं दुःख कोणाला? अज्ञानाला. आणि हे तिन्ही दुःख आई वडिलाच्या सेवेने जातात. दारिद्र्याचं दुःख आई वडिलाच्या सेवेने हे जातं. कोणाचं केलं? भक्त पुंडलिकाचंच गेलं. पुंडलिक एक काळ त्या वारांगणाच्या संगतीने आपलं सर्व लुटून तो करोडपती होता, तर रोडपती झाला, भिकेला लागला. पण त्याच्या जीवनामध्ये, किंवा तो ध्रुवबाळाचा घ्या, ध्रुवबाळ त्याला वडिलाच्या अंकावर बसू देत नाही ती सुनीती, त्याला खाली ढकलून देते. तो विचारतो, आई मला वडिलाच्या मांडीवर एकदा बसल्याच्या नंतर उठणार नाही असं स्थान मला कोण देईल? सांगितलं देव देईल. कुठे असतो? तो जंगलात असतो. ध्रुव बाळाला ते नारदजी परीक्षा घेतात,
द्वादश अक्षरी मंत्र देतात. ध्रुवती तपश्चर्या करतो आणि त्याचा परिणाम असा झाला का आढळपदी बाळ बैसविला ध्रुव क्षीराचा सागर उपमन्या. त्या आईच्या आज्ञेनेच तो गेला आणि त्याला आढळपद प्राप्त झालं. दारिद्र्याचं दुःख त्याचं निवृत्त झालं. आणि तुका म्हणे पापे येते रोगाच्या रूपे वारंगणा वेशागमन केल्यामुळे पुंडलिकाचं जीवनात भयंकर पाप घडलं आणि त्याला रोगाने त्याचं शरीर जर्जर झालं. कुकुड स्वामीच्या आश्रमातली घटना पाहिली आणि आईवडिलाच्या सेवेला जीवन समर्पित केलं. त्याच्या जीवनातलं रोगाचं दुःख निवृत्त झालं. जगाच्या बापाला त्यांनी उभा केला. आणि जन्म मरणाचं दुःख पितामह भीष्माचं गेलं आईवडिलाच्या सेवेने. का? इच्छा मरणाचं वरदान त्यांना पित्याकडनं प्राप्त झालं ना. म्हणून तिन्ही दुःख जाण्याकरता जिवंत असताना आईबापाची सेवा करावी आणि गेल्याच्या नंतरही सेवा करावी. आता जाणते श्रोते आहेत आणि योगेश महाराजांनी मला कल्पना दिली. इथे ही सगळीच मंडळी कशा पद्धतीची कीर्तनं प्रवचनं त्यांना अपेक्षित आहे. त्यामुळं काहीतरी बोलण्यापेक्षा बरं आपल्या संत वाङ्मयात उणीव नाहीच ना. असं आहे, बाटलीतलं दूध कोणत्या बाळाला प्यावं लागतं? ज्याच्या आईला भरपेट दूध येत नाही. पण ज्याच्या आईचं दूधच त्याला सरत नाही त्याला इतर पिण्याची आवश्यकता काय? तसं आपल्या संत वाङ्मयातच इतकं काही आहे का ते सांगता सांगता नाकी नव येतात तेच सरणार नाही. तर मग इतर अवांतर सांगून वेळ घेणं हे तरी उचित काय? म्हणून या ओवीचा आणखी एक आशय, आई वडील जिवंत असताना काय सेवा करावी ही ओवी मी आपल्या समोर ठेवलेली आहे. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे ते सेवेशी कीर शरीरे लोणकीचे. पण आई वडील गेल्याच्या नंतर सुद्धा आई वडिलाची आपल्याला सेवा करता येते. आणि ती कशी करावी ती सांगणारी एक दुसरी ओवी बघा. सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पारवणे का माता पित्र मरणे अंकित जे दिवस. म्हणजे बघा आपण ज्या देशात राहतो त्या देशाचं नावच काय आहे? भारत. आणि नाथबाबा म्हणतात भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. तर भारत देश आणि जगाच्या पाठीवर इतर देश एक वेगळी ओळख आहे आपल्या देशाची. अमेरिका श्रीमंतीने ओळखला जाणारा देश आहे. जपान तो कर्तृत्वाने ओळखला जाणारा देश आहे. इंग्लंड सत्ता प्रभुत्वाने ओळखला जाणारा देश आहे. आणि मायबाप जगाच्या पाठीवर आपलाच एक भारत देश आहे. हा संस्कृतीने ओळखला जाणारा देश आहे. आपल्याकडे जिवंत असतानाही संस्कार आणि गेल्याच्या नंतरही संस्कार. जिवंत असताना संस्कार नेमकी काय सेवा करावी या ओवीतून आपण पाहून आलो. आई वडील गेल्याच्या नंतर काय सेवा करावी याचा विचार सांगणारी आत्ता उद्धृत केलेली ओवी सोम सूर्यादी ग्रहणे. कारण संस्कृती प्रधान आपला देश असल्यामुळे जन्माला येण्या अगोदर संस्कार, त्याला गर्भधान नावाचा संस्कार म्हणतात. ते अभिमन्यू चक्रव्यूहाचं भेदन करण्याचं ज्ञान कुठे भेटलं त्याला? आईच्या गर्भात. नंतर आपले बंकर स्वामी महाराज यांना भक्तीचे संस्कार कुठे भेटले? आईच्या गर्भात. भागवत महापुराणामध्ये तो भक्त प्रल्हाद याला नवविध भक्तीचे संस्कार कुठे भेटले? नारदाच्या आश्रमात त्यांची आई कयाधू ते इंद्र घेऊन चालले, ते सोडवलं आईच्या गर्भातच ना. म्हणजे आईच्या गर्भात सुद्धा आपल्याला शिक्षण भेटतं. म्हणून गर्भधान नावाचा एक संस्कार आहे जन्माला येण्या अगोदर. जन्माला आल्याच्या नंतर चौल कर्म संस्कार, व्रतबंधन संस्कार, उपनयन संस्कार, नामकरण संस्कार, अनेक संस्कार केले जातात. एकदा मुलगा मुलगी मोठे झाले की विवाह संस्कार केला जातो. वयोवृद्ध झाल्याच्या नंतर शारीरिक आरोग्य चांगलं लाभावं त्याच्याकरता आपल्याकडे सहस्रचंद्र दर्शन सोहळा वगैरे करतात, 65 करतात आणि 75वी करतात. हा काय एक प्रकारचा तोही संस्कार आहे. आणि शेवटी एक दिवस गेल्याच्या नंतर सुद्धा काही संस्कार करतात. त्यातला आजचा संस्कार आहे. त्यातला पहिला संस्कार करतात आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये शवदहन संस्कार म्हणजे अग्निडाव देणं. दुसरा करतात अस्थिमेलन संस्कार म्हणजे सावडण्याचा विधी. आणि तिसरा केला जातो काकस्पर्श संस्कार, तो आजचा दिवस आहे. म्हणजे दशक्रिया आपण त्याला म्हणतो. 10व्या दिवशी तो केला जातो काकस्पर्श संस्कार. का करायचा हा संस्कार? का करायचा हा? याच्या पाठीमागे काही वैज्ञानिक कारण आहेत, काही ऐतिहासिक पुरावे सुद्धा आहेत. एक 4-2 मिनिटांमध्ये आपल्यासमोर ठेवतो. त्यातलं पहिलं कारण आहे हा काकस्पर्श संस्कार म्हणजे आजच्या दिवशी त्या पिंडाला कावळ्याने स्पर्श केला का त्या गेलेल्या व्यक्तीला त्या पूर्वीच्या कुळाशी त्याचा संबंध विच्छेद होतो कर्माचा. आणि आपण जर बघा हे आपल्याकडे प्रत्येकाकडे आज भ्रमणध्वनी आहे, मोबाईल आहे. या मोबाईलमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक सिम कार्ड आणि एक त्यातला हँडसेट.
हा हँडसेट बदलला जातो, मधलं शिम कार्ड नाही. आणि गीतेतला श्लोक आहे, वासांची जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा न्यान्यानी संयाती नवानी देही. माऊली म्हणतात, जीर्ण वस्त्र सानीजे नित्य नूतन वेढीचे देहांतराती स्वीकारायचे चैतन्य नाते. मग ते जीर्ण झालेलं हे शरीररूपी वस्त्र टाकून आपल्याला नवीन शरीर प्राप्त होतं. आपल्याकडे एखादा दीपावली आहे, आणखी वेगवेगळे उत्सव आहेत, सण आहे, किंवा घरातला एखादा लग्न सोहळा आहे. अशा वेळेला आपण जुने वस्त्र टाकतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो. मग ते जुने वस्त्र टाकताना, नवीन वस्त्र परिधान करताना आपल्याला दुःख होतं का आनंद होतो? कसं आहे, आपलं आनंद वाटतो. तसंच हे जीर्ण झालेलं शरीर टाकताना आणि नवीन शरीर आपल्याला प्राप्त होत असेल तर आपल्याला दुःख वाटावं, आनंद वाटावा? आनंद वाटला पाहिजे, पण वाटत नाही. माऊली म्हणतात, मर हा बोलून साहती मेल्यावरी तरी रडती आस्ते जात न गणिती गैसपणे. याचं कारण जन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, याचं कोड आपल्याला उलगडलेलं नसतं. ते संत सांगतात. डॉक्टर बाबाचं वाक्य आहे, ज्या शरीरात झोपला त्या शरीरात उठला का त्याला सुषुप्ती म्हणतात, झोप म्हणतात. आणि या देहात झोपून अन्य देहात उठला का त्याला मृत्यू म्हणतात. तो गेलेला नाही, शरीर बदललेला आहे. मग तो जाणं म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य होणं हे ब्रह्मज्ञानानेच होतं. त्याच्या अगोदर पुनरपी जननम पुनरपी मरणम हे सृष्टीचक्र सतत चालू असतं. आणि ते योग्य रीतीने चालण्याकरता पुढची कर्मानुगोगच्छिती जीव आहे का ते होण्याकरता हेही संस्कार गेल्याच्या नंतर करावे लागतात. काकस्पर्श संस्कार व्हावा लागतो. याच्या पाठीमागे रामायणातली एक छोटीशी घटना आहे. आपले पंचवटी आहे ना, नाशिक, तिथे घडलेली घटना आहे. दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्र, जानकी, सीताई आणि लक्ष्मण जात असताना एक 150 ओव्याचं प्रकरण आहे. तुम्ही जाणते अभ्यासू मंडळी आहात. आपल्याला वेळ भेटल्याच्या नंतर भावार्थ रामायणाचा ग्रंथ आहे नाथबाबाचा, 7 कांड रामायण आहे. आणि त्यामध्ये मला वाटतं आरण्यकांड दुसरंच कांड आहे, त्यामध्ये 14वा अध्याय आहे. तिथे सविस्तर नाथबाबांनी दिलेला आहे. ज्यांना जिज्ञासा असेल तुम्ही ते चांगल्यापैकी वाचू शकता. 1-2-3 महत्त्वाच्या तिथल्या ओव्या. लक्ष्मण आनावया गेला फळे माशारती टपले ती कावळे राम सीतेशी म्हणे आबळे हे पक्षीकुळी निवारी. अशी ओवी सुरुवात आहे त्या प्रसंगाची. म्हणजे प्रभू रामचंद्र काय रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई परी वचन न जाई. एक सावत्राईला आपल्या पित्याने दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता राजगादीचा त्याग करून आपल्या अर्धांगिनीला आणि आपल्या धाकट्या बंधूला घेऊन प्रभू रामचंद्र आनंदाने अरण्याच्या दिशेने निघतात. आणि त्या पंचवटीमध्ये आल्याच्या नंतर असंच सकाळचं ऊन आहे, थंडीचे दिवस आहे. प्रभू रामचंद्र कोवळ्या उन्हाला उभे आहेत आणि जानकी सीताईने ते माश शब्दाचा अर्थ संस्कृत आपल्या मराठीमध्ये आपण त्याला कडधान्य उडीद वाळायला घातलेले आहेत. आणि मग लक्ष्मण ते फळमुळं आणण्याकरता गेले. आणि नाथबाबा म्हणतात, लक्ष्मण आणावया गेला फळे माशारती टपली ती कावळे राम सीतेशी म्हणे आवळे हे पक्षीकुळी निवारी. हे जे पक्षी आलेत, कावळे आलेत, त्यांना तू बाजूला जरा हुसकून दे. जानकी सीता माता हाकायला लागली. नाथबाबा पुढे लिहितात, सोय हाकिता सीता सती इतर कावळे तात्काळ पळती तो पळेना कामासक्ती पुढता पुढती झेपवे. जानकी सीता माता त्या कागाला हाकत असताना इतर कावळी पळाली, पण हा कावळा नव्हता, डोंग कावळा, कावळ्याचं सोंग घेऊन आलेला होता. कारण हा होता स्वर्गाचा राजा. जसं घराघरात उंदर आहे, महाराष्ट्रात देवेंद्र आहे. आजची यांची चिरंजीवाचं नाव देवेंद्र आहे वाटतं, बरोबर ना. आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र आहे. स्वर्गातले राजे इंद्र आहे. त्या इंद्राचा पुत्र आहे जयंत, त्याचा मित्र आहे सुदस्व नावाचा गंधर्व. आणि ते कावळ्याचा वेश घेऊन तिथे आला. मग स्वय हाकेता सितर सती इतर कावळे तात्काळ पळती तो पळेना कामासक्ती पुढता पुढती झेपावी. कारण तो ते काय कडधान्य खाण्याकरता आला नव्हता, जानकी सीतेचा उपभोग घेण्याकरता आला. तो पुढे पुढे सरसायला लागला. आणि मग तुका म्हणे नग्न भाज तरी ती लाज स्वामीशी. आपल्या पत्नीची दक्षता घेणं हे पतीचं कर्तव्य आहे. कारण मिथिला नगरी सोडून जनक महाराजाचा त्याग करून, जिला कधी माहिती नाही पण पायात आणवानी पावलाने प्रभू रामचंद्रासोबत ती अरण्यात चालत आल्याच्या नंतर तिची काळजी घेणं प्रभू रामचंद्राचं कर्तव्य आहे. मग ते प्रभू रामचंद्राने ते दर्भाची एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र ते दर्भाची काडी घेतली, ठीक आहे, आणि दर्भाची काडी घेऊन त्या कावळ्याच्या दिशेने झोकली. मग काग जाई जे जे ठाई इशिका पावे लवलाई का काही हिंडता लोकिती ठाव नाही राहावया. शेवटी तो नारद भेटलेत. नारदाने सांगितलं काय
अननचिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषा नित्याभियुक्तानाम योगक्षेम वहाम्यम. रामरायाला शरण जा, शरण आला त्याला मरण नाही. प्रभू रामचंद्राला शरण आला. 2 मिनिटं फक्त लक्ष द्या, झालेली सेवा. प्रभू रामचंद्राला शरण आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने सांगितलं अपराध तू सीतेचा केला, सीतेकडे जा. मग तो सीते मातेला बोलतो, एक 2 ओव्या नाथाचे खूप गोड आहे. पतीशी कुच सत्ता एकांती, बाळकाशी कुच सत्ता लोकांती, ते म्या केले तुझ प्रती जाण निश्चिती जानकी. श्री देहाला स्पर्श करण्याचा अधिकार पुत्र पती दोघाला असतो, पण पतीला विशिष्ट काळ वेळेला, आणि पुत्र कधी करू शकतो. भर चौकात पदराळ आईचं स्तनपान करू शकतो. पण जानकी सीतामाता म्हणते पुत्राच्या अंतकरणात वात्सल्य असतं, पण पतीच्या अंतकरणात भोगाची भावना असते. तू भोग भावनेने आला आणि वात्सल्य भावनेने क्षमा कशी भेटेल. तो पुढे बोलतो, नाथाचे उद्गार फार जाल आहे. गाईचा गोरा गाईवरी उडे, तरी मातेशी कोप न चढे. माता म्हणे ताने बाळक वेडे, तैसे मजकडे पाही माते. तर गाईचा खोड, त्याला आई बाई भेद कळत नाही. ते दोन्हीकडे सर्रास वागतं, पण ती आई सिंगाने भोगसून त्याला मारत नाही. तशा पद्धतीने मला क्षमा कर. जानकी आई सांगते देवायला क्षमा करा. पण प्रभू रामचंद्र म्हणतात हे त्रेतायुग आहे, पुढे द्वापार जायचं, कलियुग यायचं, आणि गुन्हेगाराला क्षमा गेल्याच्या नंतर लोक करुणे तो गोंधळ घालतील आणि शिक्षा भोगायची वेळ आली का देवाकडे येतील, करा क्षमा अपराध. मग गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. शरण आला तर मरणही टळलं पाहिजे. मग मधला मार्ग काढला, म्हणले तुझा 2 डोळ्यापैकी 1 जाईल आणि 1 राहील. पण तो म्हटला देवा मी हे घाणेरडं गलिच्छ कर्म केलं, कोणी मला जवळ करणार नाही. मोर आवडतो, कोकिळ आवडते, पोपट आवडतो, कावळ्याला कोण जवळ करतो. आज आपण वाट पाहतो, पण इतर वेळेला कोण जवळ करतं. मग एक मानाचं स्थान द्या. मग देवाने सांगितलं हे आहे दशहराच्या पिंडासी. ओवी ऐका. देखणे पण आहे कागासी, जाते देखे पाप रासी, त्या पिंडासी नातळे. काही काही पिंडाला कावळा ते प्रवचनकाराच्या तोंडाला बोलून फेस येतो, तोही थकलेला असतो. लोकाला विचारायचं थांबलं का, ते म्हणतात नाही नाही चालू द्या महाराज, अजून कावळा शिवला नाही. असं का होतं. याचं कारण आहे एखादा पापात्मा धुरात्मा असला का त्याला काक लवकर स्पर्श करत नाही. मग वेगवेगळे संकल्प करावे लागतात. तुमचं पाप आम्ही फेडू, आम्ही ज्ञानेश्वरी वाचू, आम्ही पारायण करू, आम्ही तीर्थयात्रा करू, पण देवास येऊ दे. मग कुठेतरी येतो. एक जण मला म्हटलं तरुण, जे आम्हाला दिसत नाही कावळ्याला कसं दिसेल. खरं आहे ना, खरं आहे का बरं. कारण आम्हाला चष्मा लागला नाही, मोतीबिंदू झाला नाही, आम्हाला दिसत नाही, कावळ्याला कसं दिसेल. हे बघा भिंत चालतच नसते. पूर्वी चालत नव्हती, आज चालत नाही, पुढेही चालणार नाही. पण एक चालली की नाही, चालवणारे माऊली आहेत ना, का चालणार नाही. रेडा बोलत नसतो, पूर्वी बोलत नव्हता, आज बोलत नाही, पुढे बोलणार नाही, पण एक बोलला ना, त्या बोलवणारे माऊली आहेत ना, मग काय बोलणार नाही. तसं त्या कावळ्याला इतर वेळेला दिसत नाही, पण आज दिसतं, कारण ते त्याचीच पावर नाही, प्रभू रामचंद्राचं वरदान आहे. नागबाबाची ओवी आहे. दशहराच्या पिंडासी देखणे पण आहे कागासी, जाते देखे पाप रासी, त्या पिंडासी नातळे. मग तो आपल्याला पर्याय व्यवस्था करावी लागते. गोमातेचा स्पर्श करावा लागतो, दर्भाचा काक करावा लागतो. पण मग ते कधी कधी असं घडतं. आज प्रवचन सुद्धा कावळ्याने आपल्याला करू दिलं नाही. लगेच तो शिवलेला आहे. ते पुण्यात्मा आहे, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांचा एकनिष्ठ असणारा बाणा, त्यांनी केलेल्या जीवनातली पारमार्थिक कार्य, तर त्यांच्यामुळे हे घडलं. आणि त्यांच्या ऋणातून उतरा होण्याकरता, पितृऋणातून उतरा होण्याकरता भागवत परिवाराने हा एक प्रकारचा सोहळा केला. त्या भागवत परिवाराच्या माध्यमातून माझे परममित्र आणि आपल्या भागामध्ये नेहमी आणि तब्बल महाराष्ट्रामध्ये गोड मृदंगाची सेवा करणारे योगेश महाराज, माझे मित्र नरहरी महाराज सांगळे आणि आपले धनंजय सर यांच्या माध्यमातून ही सेवा प्राप्त झाली. आपण सर्व ज्येष्ठ नागरिक भागवत परिवाराशी ज्यांचा ज्यांचा प्रेमाचा आणि रक्ताचा ऋणानुबंध आहे, असे सर्व क्षेत्रातील सर्वच मान्यवर माता भगिनी आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान भगवान ज्ञानोबा यांच्या चरणी शब्द सुमन समर्पित करू. आपणा सर्वाच्या वतीने तमाम वारकरी संप्रदाय, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, वेदांत सत्संग समिती यांच्या वतीने कैलासवासी मुकुंददादा पांडुरंग भागवत वय वर्ष 75 त्यांनी देह ठेवला, तर त्यांच्या चरणारविंदी त्यांच्या अंतःकरणातील विराजमान भगवान ज्ञानराजांच्या चरणी ही भावपूर्ण शब्द सुमन समर्पित करून हीच भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आपण या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.